मिरजगाव येथे अंमली पदार्थ गांजासह 2 आरोपी एकूण 25,43,000 रुपये किमतीचा मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई. अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रहदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले. सदर पथके मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH14 GH 2330 ही मधून 2 इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करता कर्जत येथून पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी पोलीस निरीक्षक कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तत्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह कारवाई करण्याकरता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधून सरकारी वाहनाने निघून मिरजगाव ते कर्जत जाणाऱ्या रोडवरील ब्रिज खाली महात्मा फुले चौक येथे जाऊन सापळा रचून थांबले असताना बातमीतील नमूद स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली. तेव्हा बातमीतील हकीकतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पिओ गाडी थांबून गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 2 इसम बसलेले दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश अंकुश कराड, सुखदेव शिवनाथ कदम असे असल्याचे सांगितले. तेव्हा विजय झंजाड यांनी बातमीची हकीकत सांगून त्यांची स्कॉर्पिओ गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 4 गोण्या मिळून आल्या. नमूद इसमांना गोण्याबाबत विचारपूस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपींच्या ताब्यातून 18,18,000 रुपये किमतीचा 132.84 किलोग्राम गांजा अंमली पदार्थ, 25,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 7 लाख रुपये किमतीचे एक स्कॉर्पिओ 4चाकी वाहन असा एकूण 25,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/2026 गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 क 20 ब क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे.